आज व्यासपीठावरचे सर्व नेते तुम्हाला माहितीच आहे, पण आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत ते रविभाऊ काळे इथं आलेत. त्यांचं स्वागत आपण जुन्नरकरांनी केलंय. तुमचं मनोगतही आम्ही ऐकलंय. पण ज्याच्या शोधात मी आजपर्यंत होतो की शरददादाचा मामा कोण हे माझा शोध होते, की नेमके त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते कोणामुळे आले हे मी शोधत होतो. ते आज तो उलगडा झाला, याचा आनंद आमच्या मनामध्ये आहे. सकाळपासून मित्रांनो आम्ही आदिवासी विभागापासून दौरा चालू केला. आदिवासी विभागापासून दौरा चालू केल्यानंतर आदिवासी विभागातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांनी सांगितलं की आमच्या गावात जे काही विकास कामं चालू आहे ते फक्त महायुतीचे 3 पक्षाचे घटक पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून चालू आहे. आम्ही ज्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिलं तो आमच्याकडे एकदाही फिरकला नाही. फक्त भाषण करायचा की आमच्या हिरड्याचा कारखाना झाला पाहिजे, वन औषधीचा प्रोजेक्ट निर्माण झाला पाहिजे, पण प्रत्यक्षात तर काही करायचे नाही. आज दुपारनंतर जुन्नर शहरामध्ये आम्ही 4 वाजल्यापासून वेगवेगळ्या समाजाशी बैठका घेऊन दादांनी समाजाच्या लोकांनी आम्हाला तिथं बोलवलं आणि जी रॅली निघाली. आत्ताही आपण सभा इथं आयोजित करतोय. मला निश्चित प्रकारे इथं विश्वास पटलेला आहे की आम्ही आजपर्यंत जे काही कामं तुमचे केलेले आहेत तुम्ही खूप आशेने वाट बघताय की कधी आम्ही 13 तारीख येते आणि शिवाजी दादांच्या पदरात एक चांगल्या प्रकारचं मतदान टाकतो. आज मुस्लिम समाजाची प्रमुख लोकांची बैठक झाली, व्यापारी असोसिएशनची बैठक आदरणीय ताईंनी घेतली. माझ्या सर्वात पर भुईआळीपासून लिंगायत समाजापासून ब्राह्मण महासंघापासून माळी समाजापासून विविध कुंभार समाजापासून अशा विविध समाज घटक आहेत ज्या आत्मीयतेने आमचं स्वागत करत. आम्ही सर्वजण तेली समाज असेल, सर्व घटक समाज, सर्व बौद्ध समाज असेल, ओबीसी मधले इतर सर्व समाज असेल, त्यांच्यापर्यंत जे काही विकास कामं आम्ही तिथं पोहोचवली त्यातून त्यांचं प्रतिबिंब आम्हाला त्या डोळ्यात त्यांच्या आत्मीयतेमध्ये दिसले. मला तुम्ही एक गोष्टीचं उत्तर द्या. आपण ज्या खासदाराला मागच्या पंचवार्षिक मध्ये बहुमताने इथून जुन्नर शहरातून मतदान केलं ते निवडून गेल्यानंतर जुन्नर शहरामध्ये किती वेळा आले? आम्ही मुस्लिम समाजाबरोबर जेव्हा बसलो होतो ते म्हणाले की आम्ही एवढं धोधो मतदान केलं. आमच्या खिशातल्या सर्व तरुणांनी 6 लाख रुपये खर्च करून ईदचा कार्यक्रम ठेवला. पण खासदार साहेब किती विनवण्या केल्या, कार्यक्रमाला आले, 2 मिनिटं बोलले, पण लगेचच गेले आणि पलीकडच्या एखाद्या त्यांच्या नातेवाईकाच्या घरामध्ये जेवत बसले. आम्ही सांगत होतो की आमच्या समाजाबरोबर थांबा, आमच्यामध्ये जेवा, आमच्यामध्ये थोडासा वेळ घालवा, पण त्यांना लोकांमध्ये रस नाहीये. लोकांमधून जो माणूस सोडून देतो तो लोकसभेत जातो आणि वरिष्ठ पातळीवरचं तत्वज्ञान ज्या भारत देशाला घडवण्यामध्ये करतो त्याला राज्यसभेवर पाठवलं जातं. लोकांमधून जो माणूस सोडून गेला त्याने लोकांकडे सपशेल पाठ फिरवली, विकास कामामध्ये कुठलंही काम केलं नाही. हे सर्व जनतेला आता अवगत झाले. त्यामुळं या निवडणुकीमध्ये वेगळं काय सांगायची गरज राहिली असं मला तरी वाटत नाही. आज या शहरामध्ये प्रत्येक गल्लीत प्रत्येक वार्डात तुम्ही सगळ्यांनी जे जे कामं सांगितली ते काम पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे केलेलं आहे. आम्ही सगळी व्यासपीठावरची मंडळी या जुन्नर शहराचा चेहरा मोहरा बदलत आहोत. भविष्यातल्या जुन्नर शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत पाहिजेत त्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचे जे 3 नेते आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामधला निधी आपल्या शहरामध्ये आहेत हे आपल्याला सर्वांना तो माहितीच आहे. म्हणून आज मी आपला अधिकचा वेळ न घेता आपल्याला पुढे निश्चित प्रकारे एक 10 दिवस सतर्क राहून प्रत्येक गल्लीतलं, प्रत्येक वॉर्डातलं, प्रत्येक प्रभागातलं, प्रत्येक घरातलं चांगल्या प्रकारचं मतदान हे आपण कशा पद्धतीने काढून घेऊ आणि कशा पद्धतीने घड्याळाच्या पुढचं बटन दाबू याच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावं अशीच मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. तुम्ही सर्वांनी आमचं स्वागत केलं. जुन्नर शहर यांनी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करून आजची रॅली अत्यंत भव्य केली. हे सर्व कार्यकर्त्यांचं या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आनंदभाई परदेशी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा सत्कार आदरणीय दादांच्या हस्ते आपण इथे करत आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.